वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो. आणि आज आपण हेच बघणार आहेत की जो मागच्या व्हिडिओ टाकलेला त्याचप्रमाणे आपण हा अभ्यास कसा करायचा ऑनलाईन याच्यावरती मी आपल्याला कशा प्रकारच्या ॲप कोणत्या ॲपमध्ये आपण स्टडी करायची किंवा ऑनलाईन मॉक टेस्ट द्यायच्या याच्या संदर्भात आपण बोलणार आहेत. तर चला आपण सुरुवात करू. पहिले तर आपण गुगल प्ले स्टोअरला जायचं, त्याच्यावरती नेहमी मॉक टेस्ट म्हणून काय करायचं सर्च मारायचं. ओके, मी मॉक टेस्ट ओके पहिला येणार आपल्याला. तिथेच आपण याला काय करायचं इन्स्टॉल करून घ्या. आता मी इन्स्टॉल केलेले आहे आणि माझ्याकडे डाउनलोडसुद्धा आहे. ओपन आपण करून बघू. ओपन केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. पण ऑलरेडी मी रजिस्ट्रेशन याच्यावरती केलेलं आहे. मग ते कशा प्रकारचे रजिस्ट्रेशन करायचे आहे ते त्याच्यासाठी मी माझ्या अगोदर अकाउंट लॉग आउट करतो. लॉग आउट केल्यानंतर एक फ्रंट पेजलाच असे येणार, वेलकम टू साइन इन कंटिन्यू. म्हणजे जे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तिथं मोबाईल नंबर टाकून आणि पासवर्ड तुम्ही जनरेट केलेला असेल तो टाकायचा. आणि जर नवीन तुम्ही युजर्स असतील तर त्याच्यावरती नोट अ मेंबर एट, म्हणजे तुम्ही याचे मेंबर नाही आहेत तर तुम्ही इथे रजिस्टरवरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथं 3 ऑप्शन येतात. एक आहे स्टुडंट, ट्रेनर आणि गेस्ट. स्टुडंट कोण करू शकतो? जो लर्निंगमध्ये आहे, म्हणजे आता सध्या शिकत आहे, फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला आहे तो मुलगा करू शकतो. आणि त्याच्यानंतर ट्रेनर म्हणजे कोणता एखादा शिक्षक जो आपल्याला आय टी आय टीचर असतो किंवा मग प्रायव्हेट आय टी आयला इंडस्ट्रीमध्ये कुठेतरी टीचर असतो त्याच्यासाठी हा सेकंड नंबरचा ऑप्शन. आणि गेस्ट म्हणजे कोण तर आय टी आय झालेले आहेत आणि बाकीचे डिप्लोमावाले आहेत, बाहेरून त्यांना स्टडी करायचे आहे, अशी लोक याच्या गेस्टवरती काय करू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात. ठीक आहे. तर हा खास व्हिडिओ आय टी आयच्या पोरांसाठी आहे. आणि जे BRO DRDO असे जे ट्रेड्समॅनचे स्टडी करतात त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. तर पहिले मी स्टुडंटचं रजिस्ट्रेशन करून दाखवतो तुम्हाला. आता मी ते स्टुडंटवरती क्लिक केलं. तर स्टुडंटवरती क्लिक केल्यानंतर इथं आपलं पूर्ण नाव टाका. ठीक आहे. इथं पूर्ण नाव टाकल्यानंतर इथं जेंडर आहे, जेंडर निवडा, जे काही असेल मेल फिमेल ओदर्स. आणि त्याच्यानंतर ईमेल आय डी टाका, जो की तुमचा परमनंट ईमेल आय डी असणार. तो त्याच्यावरती मेल जाणार किंवा मग OTP जाणार. आणि सेकंड नंतर आहे मोबाईल नंबर हा तुमचा परमनंटलीच पाहिजे कारण परमनंट असला तर कसं आहे की तुम्हाला OTP लगेच येणार, तुम्हाला दुसऱ्याकडे OTP मागण्याची गरज नाही पडणार. ठीक आहे. आणि तोच रजिस्ट्रेशनला मोबाईल नंबर असणार आहे. नंतर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये इथं काय तर तुमच्या आय डीवरती एक रजिस्ट्रेशन असतो. तुम्ही जर 2024मध्ये किंवा 2023मध्ये ॲडमिशन घेतलं असेल, 2018, 2019, 20 तर तुमचा एक रजिस्ट्रेशनची सुरुवात अशी असते 2024-06A आणि पुढे जो की नंबर असेल तो तिथे अप्लाय करून टाकायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेड आता भरपूर इथे दिलेले आहेत. जे की ट्रेडमध्ये तुम्ही असाल तो एक ट्रेड निवडायचा तिथे. त्याच्यानंतर इथे एक लँग्वेज निवडायची, कोणची काही तुमची लँग्वेज असेल, किंवा इथे तुम्ही हिंदी निवडू शकता कारण आपण पेपर देताना आपण हिंदीमधून प्रिपरेशन केलेलं बरं पडणार की तुम्हाला सोपा पेपर जाणार. ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथे स्टेट निवडू शकता, जे काही स्टेटमध्ये असाल. तर मी तर महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्र निवडेन. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा तुम्ही. तर डिस्ट्रिक्ट काय निवडायचं तर तुमच्या ज्या कॉलेज तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे ते निवडा. त्याच्यात तुमचं आय टी आयचं नाव निवडा. आय टी आयचं नाव पण येणार, इथे सर्च मारा. नंतर न्यू पासवर्ड म्हणजे काय ते एक पासवर्ड जनरेट करा. पासवर्ड जनरेट केल्यानंतर तोच पासवर्ड खाली कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. ओके. आता इथं प्लीज इंटर युअर नेम, मी काय अप्लाय केलं नाही म्हणून तसं दाखवत आहे. ठीक आहे. मी ऑलरेडी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे झालं, कोणाचं झालं, स्टुडंटचं झालं. आता मी डबल त्याच्यावरती करून आणि गेस्ट करतो. ट्रेनरचं तर सगळ्यांना माहितीच आहे ऑलरेडी. ट्रेनरमध्ये पण एकदा असं दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं नेम येणार, जेंडर येणार, ईमेल आय डी येणार, मोबाईल नंबर येणार, इथं पद येणार, डिजिग्नेशन येणार, जे काही तुमचं पद असेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लँग्वेज येणार, स्टेट येणार, डिस्ट्रिक्ट येणार, आय टी आय कोणतं आहे, कोणत्या आय टी आयला तुम्ही सध्या लर्न करत आहात किंवा टीचिंग करत आहात. ठीक आहे. आता इथे जसं सेम पासवर्ड जनरेट करा. त्याच्यानंतर आता राहिला गेस्ट जर बाहेरून जे BROचे DRDOचे किंवा स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करतात टेक्निकली, त्यांच्यासाठी हा मेन आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरची गरज पडणार नाही. इकडे फक्त तुम्हाला नेम, जेंडर, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, ट्रेड आणि लँग्वेज, स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि हे आपल्या गावाकडचे टाकलं तरी हा काय हरकत नाही. इथे न्यू पासवर्ड जनरेट करायचा आणि कन्फर्म करून पासवर्ड घ्यायचा. हे झाल्यानंतर आता सपोज मी इथे केलेलं आहे तर मी इकडे टाकतो माझं आय डी. ठीक आहे.
आता मी हा हाईड करतो याच्यासाठी आहे की तुम्ही सबस्क्रिप्शन घ्यायला लागतं आपल्याला जर गेस्ट असलं तर त्यासाठी मी हा हाईड करतो आहे. ठीक आहे. त्याच्यानं लॉग इन केला मी. गिव्ह मी डज नॉट मॅच होत नाही, काहीतरी मिस्टेक झालेलं आहे माझ्याकडून, सॉरी. इथे एक मोबाईल नंबर माझा मिस्टेक झालेला आहे. ओके. तर इथं ओपन झालेलं आहे. आता बघा इथं आतमध्ये ओपन झाल्यानंतर इथं डिअर कमलाकर दळवी हे माझं नाव आहे आणि मला ते इन्स्ट्रक्शन करतं आहे की काय काय याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दाखवतात. पहिलं आहे ट्रेड टेस्ट, मॉड्यूल टेस्ट आणि रिव्ह्यू टेस्ट. त्याच्यामध्ये पहिलं जर तुम्ही निवडलं ट्रेड टेस्टमध्ये तर इथे येणार ट्रेडचं नाव. आता ट्रेडचं नाव जर तुम्हाला इम्प्लॉयबिलिटी स्किलचा स्टडी करायचा असेल तो पण, इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा अभ्यास करायचा असेल तो पण करू शकता आणि थेअरीचा म्हणजेच ज्या ट्रेड तुम्ही निवडला असेल त्याचं नाव येणार. जसं की तुम्ही निवडलं आहे मेकॅनिक मोटर व्हेकल आणि जर तुम्हाला वाटलं काय मेकॅनिकल मोटर व्हेकलची WCSचं म्हणजेच वर्कशॉप कॅल्क्युलेशनचा स्टडी करायचा त्याच्यावरती क्लिक करू शकता. त्याच्यानंतर इथे नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे इथे तुम्हाला आता सपोज मी इकडे निवडलं WCSचं आणि इथं फर्स्ट इयर सेकंड इयर तुम्ही कोणतं पण निवडू शकता. इथं प्रश्नाचे आणि नेक्स्ट करू शकता. असं मी नेक्स्ट करून दाखवत नाही. नेक्स्ट केलं तर लगेच मला काय ना पेंडिंगला टेस्ट येणार इकडे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मॉड्यूल टेस्ट. आता मॉड्यूल टेस्ट म्हणजे काय तर जसं की आपण बुकमध्ये इंडेक्समध्ये मॉड्यूल दिलेले असतात. म्हणजे मी उदाहरण सांगायला गेलं तर स्टेअरिंग सिस्टम, ट्रान्समिशन सिस्टम, इंजन हे काय झाले मॉड्यूल झाले. तर ते मी मॉड्यूल तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असतात. आता मी इथे निवडलं मोटर मेकॅनिकल व्हेकल. तर ते लोडिंग थोडं घेतं आहे नेटवर्क इश्यू असल्यामुळे. अरे हा ॲप खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला मॉक टेस्ट देण्यासाठी आणि जर तुम्ही गेस्ट असाल तर तुमच्यासाठी सबस्क्रिप्शन आहे 50 रुपयाचं आणि ते पण तर 1 वर्षासाठी 365 डे त्यांनी दिलेलं आहे. मी सुद्धा आता हे पकडून 2 वेळा घेतलेला आहे. माझं पहिलं संपलेलं आहे. त्याच्यानंतर इयर निवडायचं. आता इयर मी फर्स्ट इयर निवडलं सपोज किंवा मग सेकंड इयर निवडलं. ठीक आहे. मग याच्यामध्ये मोडलेलं बघा काय झालं ट्रान्समिशन सिस्टम, स्टेअरिंग सिस्टम, ब्रेक सिस्टम हे काय झाले मॉड्यूल झाले. म्हणजेच काय झालं टॉपिक झाले. आपल्या लँग्वेजमध्ये बोलायला टॉपिक. ठीक आहे. हे एवढे आले फर्स्ट इयरमध्ये. तर नेक्स्ट करायचं इथं नंबर टाकायचे क्वेश्चन नंबर. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर इथे एक रिन्यू टेस्ट येणार. आता रिन्यू टेस्ट म्हणजे काय तर तिथे आपण जे की पेपर सॉल्व करणार, जे आपण एक्झाम देणार मॉक टेस्ट देणार ते आपल्याला इथे दिसणार. आता मी दिलेलं तुम्हाला तिथेला ओपन करून दाखवतो कोणतीही एक. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आपण किती म्हणजे तुम्ही जर एखादा पेपर दिला आणि तुमचे आन्सर चुकले तर तुम्ही रिन्यू त्याचा स्टडी करू शकता. म्हणजे ते जाणार नाही आणि तुमच्याकडे सेव्ह असणार कायमचं. म्हणून ते तुम्ही ओपन कधी मग करून बघता की माझा 1 नंबरचा 2 नंबरचा क्वेश्चन चुकलेला आहे तर त्याचं उत्तर काय आहे तर तुम्ही सॉल्व करून त्याच्यावरती स्टडी करू शकता. हा खूप इम्पॉर्टंट ॲप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही एवढा टेस्ट दिलेला आहे. माझी सुरुवात कुठे झालेला आहे तर 21/5/24ला सुरुवात झालेली आहे आणि मी 11/6/2024पर्यंत दिलेलं आहे त्याच्या. तर याच्यामध्ये मी हे सगळं ओपन केले. हां. आता याच्यामध्ये गेटिंग टेस्ट रिझल्ट म्हणजे मी पहिले दिलेलं आहे पण ते तरी पण मला दाखवतो आहे. आता यामध्ये बघायला तर मी 36 केलेले. हे टेस्ट म्हणून एक व्हिडिओ तयार करत होतो. आता याच्यामध्ये 20 टोटल क्वेश्चन 20 होते. अटेंड 13 केलेले आणि नोट अटेंड 12 केलेले. ठीक आहे. त्याचे रॉंग माझे 4 आले आणि करेक्ट 9 आले. याच्यानं स्कोअर केला 36. आता हेच आपण इकडे बघू. आता बघा मी काय चुकलेलं आहे त्याच्यामध्ये बरोबर. बाकीचे अटेंड केलेले नाही. मी असंच ट्राय करत होतो. आता आपण दुसरी एक निवडून बघू. आता ही मी निवडल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला असं आहे ना जे आता याचे मला 90% पडले. माझ्या इथे फक्त 5 रॉंग झालेत आणि 50 क्वेश्चन घेतलेले. आता 50 त्याच्यामध्ये जे काही चुकले तिथं करेक्ट आन्सर आणि युजर आन्सर येणार. जर तुमचा आन्सर बरोबर आहे आणि ते चुकीचे जे तुम्ही इथून रिपोर्ट बी करू शकता. इथे काहीतरी तुम्ही नोट लिहून आणि सेंड करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारच्या ॲपमधून आपल्याला शिकायला भरपूर काही मिळते. तर आपला व्हिडिओ इथे स्टॉप करू आणि तुम्हाला काही मदत पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये मला कमेंट करा. मी त्यानुसार आपली सोय करेन अशी मी आशा बाळगतो आणि माझे छोटेसे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. थँक्यू सो मच.